बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे आणि निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर बारामती परिसरामधील अनेक कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन आहेत की ही निवडणूक लढली पाहिजे. मग निवडणूक लढली पाहिजे, कोण लढणार, कशी लढणार, त्या असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही बारामती परिसरामधल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहोत. अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे, प्रमुखांचे आम्ही भेटी घेत आहोत आणि आजही आम्ही बारामती तालुक्यामध्ये आहोत, कालही होतो आणि पुढचे 2 ते 5 दिवस आम्ही बारामतीमधल्या प्रत्येक माणसांच्या, तरुणांच्या, युवकांच्या, विशेष करून बारामती नगर परिषदेमधल्या अनेक लोकांच्या आम्ही भेटीगाठी घेत आहोत. लोकांच्या भेटीगाठी घेत आहे, काय लोकांच्या बोलण्यातून काय आलं नेमकं, काय संवाद साधला? निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह आहे लोकांचा. निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे हे लोकशाही विरोधी कृत्य आहे. अगदी इथं सहानुभूती आहे, दादांचं अपघाती निधन झालं आहे, इथं बारामती विधानसभेमधल्या लोकांच्या मनामध्ये दुःख असणं स्वाभाविक आहे. एक महिला या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली, ही गोष्ट अपिलिंग आहे. पण या सर्व प्रश्नावरती मी एक पाऊल पुढं जाऊन मी या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना विनंती करेन, विरोधकांना, राज्यकर्त्यांना, जर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एवढं दुःख, वेदना, सहवेदना असेल तर सुनेत्राताईंना विधान परिषदेवरती बिनविरोध घ्या ना तुम्ही. आणि ही निवडणूक इथं एक तुमचा कुठलाही कॅन्डिडेट उभा करा दादांच्या घरामधला सोडून, आम्ही निवडणूक लढू. ही निवडणूक इथल्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. मी एक ओबीसी आंदोलक आहे, गेले अनेक वर्षे ओबीसींच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये मी प्रश्न मांडतोय. आमचे सर्व चळवळीतले सहकारी आहेत. आमचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलं आहे, आम्हाला बजेट मिळत नाही, निधी मिळत नाही, मानसन्मानाच्या जागा मिळत नाहीत. आज पंचायत राजमधलं सर्व आरक्षण संपलेलं आहे. आम्ही हे वेळोवेळी सांगतोय, जर कुणाला आम्ही निवडणूक लढतोय किंवा आम्ही निवडणुकीला उभं राहतोय, यांच्या पोटात गोळा आला आहे, आम्हाला हे खलनायक ठरवत आहेत, आमची बदनामी करायचा प्रयत्न करतायत. मी आव्हान करतो इथल्या शासनकर्त्यांना, सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या. तुम्ही माननीय शरद पवार आणि रोहित पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलंच ना, तिथं तुम्ही पक्ष पार्टी बघितली का? सुनेत्राताईंना बिनविरोध करा आणि तुमच्यात धमक असेल ना तर तुमचा कुठलाही कॅन्डिडेट बारामती विधानसभेला उभा करा, आम्ही त्याला पराभूत करून दाखवू. हा विश्वास बारामतीमधल्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना, शोषित, वंचित, पीडित, ओबीसी, दीनदलित या सर्व पदाधिकाऱ्यांना हा विश्वास द्यायला मी बारामतीमध्ये काल आलो होतो, आज आलोय आणि इथून पुढच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये येऊ. लक्ष्मण हाकेत असणार आहेत का ते आम्ही ठरवू. अजून आम्ही प्रत्येक गावामधल्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतोय. उमेदवार इथला लोकलचाही एखादा पुढे येऊ शकतो, त्यामुळे लक्ष्मण हाकेच असं काही नाही. पण आमचं परत एकदा म्हणणं आहे, मी तिसऱ्यांदा बोलतोय, सुनेत्राताईंना बिनविरोध विधान परिषदेवर द्या. मुख्यमंत्री पवारांना जर उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असणार, तरी तुम्ही लढणार आहात? आम्ही लढणार आहोत. पण सुनेत्रा पवार सोडून जर समजा तुमच्या मागणीप्रमाणे त्यांना विधान परिषदेवर पाठवलं तर विधानसभा कुणी लढवावी असं तुम्हाला वाटते? कुठले पवार तुम्हाला चालते? पवार कुटुंबियांच्या व्यतिरिक्त, म्हणजे दादांच्या कुटुंबियाच्या व्यतिरिक्त मग कुठला यजुवेंद्र असू दे, नाहीतर रोहित पवारनी तिकडे राजीनामा देऊन इकडे येऊ दे, आम्ही निवडणूक लढू आणि आम्ही त्यांचा पराभव करून दाखवू. उमेदवारी ही अपक्ष असणार का, कोणत्या पक्षाची? हे बघा, अनेक पक्ष, राष्ट्रीय पक्षसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायची तयारीत आहेत. आम्हाला अनेक जणांचे कॉल आलेले आहेत. उदाहरणार्थ भरपूर आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणजे तुम्ही पत्रकार बांधव आहात, राष्ट्रीय पक्ष कुठले तुम्हाला माहिती आहे ना, आणि कुणाची राष्ट्रीयत्व रद्द झालेत हेही तुम्हाला माहिती आहे. पवार फॅमिलीच्या पक्षाचं राष्ट्रीयत्व आहे का ते जरा चेक करा एकदा. काँग्रेस, बीजेपी. मग मी सांगतो ना, अनेक राष्ट्रीय पक्षांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचे मला फोन आहेत. ते मी उद्या परवा बोलू ना, आपण त्यावरती सविस्तर बोलू. की काल सुप्रिया सुळे जे खासदार आहेत त्यांनी असं मत व्यक्त केलं की पात्र, मला वाटते कर्डिले साहेबांची पण पोटनिवडणूक लागलेली, तिथं म्हटलं की त्यांचं बिनविरोध नाही, बारामतीमध्ये म्हटलं की बिनविरोध आहे. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे सगळे प्रश्न आहेत. याच प्रश्नांना घेऊन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही जात आहोत. राहुरीला पण निवडणूक लागते, बारामतीत ही निवडणूक लागणार. त्यामुळं लोकशाहीमधल्या सर्व आयुधांचा वापर आम्ही ओबीसी आंदोलक म्हणून, आम्ही गावगाड्यातली चळवळीतले कार्यकर्ते म्हणून
आम्ही या निवडणुकीकडे पाहणार. आमचे प्रश्न मांडण्यासाठी जर आम्हाला निवडणूक हे माध्यम जर आम्हाला मिळत असेल तर या लोकशाहीच्या माध्यमाचा आम्ही माध्यमांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ. सध्याचं वातावरण जर आपण बारामती मतदारसंघातलं पाहिलं तर हे भावनिक वातावरण असल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही जर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर बारामतीकर तुम्हाला साथ देतील? हे बघा, जनता भावनिक आहे. सर्वसामान्य माणसं दुःखी आहेत. सर्वसामान्य माणसं दादाच्या अपघातानंतर तर दुःखी होतीच, पण रोहित पवार यांच्या रोजच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमुळं ही लोकं अजून संभ्रमावस्थेत आहेत. एका बाजूला या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार म्हणतात की हा घातपात नसून हा अपघात आहे, आणि त्यांचाच नातू जो त्यांचा वारस बनू पाहतोय तो म्हणतोय की नाही हा घातपात आहे. आता ह्या सामान्य जनतेनं जायचं कुठं सांगा बरं? आम्हा सगळ्या लोकांना दादांच्या बाबतीमध्ये जे घडलं ही वेदनाच आहे, हे दुःखच आहे. पण पवारसाहेबांची एक भूमिका आणि रोहित पवारांची एक भूमिका, हे काही गौडबंगाल आहे हे आम्हाला कळलेलं नाही. म्हणजे आम्हा लोकांना तुम्ही संभ्रमित करणार. संभ्रमित करता करता पार्थ पवार पण राज्यसभेत जाणार जास्त वरिष्ठांच्या सभागृहात, आणि तिथंच शरदचंद्रजी पवार पण तिथंच जाणार आणि बिनविरोध जाणार. म्हणजे सत्ताधाऱ्यांचं नक्की काय गौडबंगाल आहे? त्यामुळं जनतेच्या मनात दुःखाची भावना आहे. पण सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता कळते, सत्तेतलं टायमिंग कळतं. राजकारणातली स्पेस शोधायला रोहित पवार रात्रंदिवस पत्रकार परिषदा घेत आहेत, रात्रंदिवस. आणि ते जी भूमिका मांडतायत तिथं पवारसाहेबांची मात्र भूमिका वेगळी असू शकते. ते मात्र बिनविरोध तिकडं राज्यसभेमध्ये जात आहेत. याचाही विचार कुठंतरी जनतेने करायला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतंय, अजित पवारांचा घातपात झाला असावा की अपघात? हे बघा, अपघात आत्ता शरदचंद्रजी पवारांच्या भाषेत हा अपघात झाला आहे, रोहित पवारांच्या भाषेमध्ये हा घातपात झाला आहे. याच्यामध्ये इथल्या शासकीय यंत्रणांनी शोध लावावा, इन्व्हेस्टिगेशन करावं, दूध का दूध पाणी का पाणी करावं, ही माझी भावना आहे. हे बघा, लक्ष्मण आकेंना जेवढं कळतं त्यानुसार दादांच्या बाबतीमध्ये जी दादांच्यावरती जी वेळ आली ती वेळ यायला नको होती, ही भावना मी व्यक्त करेन.